नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सायलीला आता 22 वर्षांचा भूतकाळ आठवलेला असतो आणि सायलीने रविराज काका आणि प्रतिमा आई बाबा असल्याचं सत्य स्वतःहून सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, 22 वर्षांचं सत्य समोर आल्यानंतर अर्जुन आणि रविराज काकांनी सायलीची DNA टेस्ट केलेली असते आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर इथे भामट्या प्रियाला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुन सायलीच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतोय, ही गोष्ट नागराज आणि महिपत या दोघांना सुद्धा कळलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत म्हणतो की ह्या अर्जुनला नेहमी नेहमी आपण जिंकू द्यायचं नाही, या वेळेला त्याला आपण हरवायचं, पण तो हरल्यामुळे आपल्याला डबल फायदा झाला पाहिजे. इथे आता महिपतला प्रियाचं तोंड बंद करायचं आहे, म्हणून प्रियाच्या खऱ्या आईवडिलांना सायलीचे आईवडील म्हणून त्यांना घरामध्ये आणायचं आहे. आणि मग इथे प्रियाची सुद्धा बोलती बंद करता येईल आणि अर्जुनला हरवल्याचा आनंद सेलिब्रेट करता येईल, यासाठी महिपत आणि नागराज यांनी एवढी मोठी खेळ खेळलेली असते. पण प्रेक्षकांनो, शेवटीला नियतीच्या मनामध्ये काहीसं वेगळंच असतं. नियतीच्या मनामध्ये आता सायलीला तिचे आई वडील स्वतःहून आठवायला हवे असतात आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता नियतीने काही गोष्टी अशा जुळवून आणलेल्या असतात ज्याच्यामुळे सायलीला तिचा 22 वर्षांचा भूतकाळ हा स्वतःहून आता आठवतो. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन सायलीच्या आईवडिलांना शोधत असताना प्रियाच्या आईवडिलांपर्यंत पोहोचतो. तिथे आता सायलीचा ड्रेस शिवण्यासाठी तो अर्जुन तिथे गेलेला असतो. सदाशिव लोखंडे यांना तो भेटतो. श्रद्धा टेलर म्हणून तिथे आता दुकान असतं आणि तो पत्ता नागराजने दिलेला असतो. अर्जुन त्या ठिकाणी जातो, पण तिथे गेल्यानंतर अर्जुनला कळतच नाही की ते प्रियाच्या आईवडिलांचं घर आहे किंवा नागराजने सांगितल्याप्रमाणे ते सायलीच्या आईवडिलांचं घर आहे, हे आता अर्जुनला कळतच नाही. तो साडी तिथे शिवायला टाकतो आणि त्या साडीचा ड्रेस शिवायला सांगतो. त्यासाठी त्याने सायलीचा ड्रेस हा आता मेजरमेंटसाठी सुद्धा नेलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुनला सध्या तरी काहीच कळत नाही. नागराज आणि महिपतचा प्लॅन हा तिथल्या तिथे आता भिजत पडलेला असतो. मात्र प्रियाला आता अर्जुनला तिच्या खऱ्या आईवडिलांपासून लांब ठेवायचं असतं. म्हणजे खरं तर ते सायलीचे आई वडील म्हणूनच घरामध्ये येत असतात, पण प्रियाला भीती वाटत असते. प्रियाला असं वाटत असतं की अर्जुन त्या गरीब लोकांना सायलीचे आई वडील म्हणून घेऊन येईलसुद्धा, पण मग हळूहळू हे सत्य समोर येईल की ते माझे आई वडील आहेत. आत्तापर्यंत मी जी काही मेहनत घेतली आहे ना, रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी होण्याचं, ते माझं स्वप्नच राहील. माझी सगळी मेहनत वाया जाईल, काही उपयोग होणार नाही त्याचा. आणि मग एकदा ही गरीब लोक आता सायलीचे आई वडील म्हणून घरामध्ये आले की मग माझे आई वडील आहेत हे सिद्ध होईल आणि मी या सगळ्यांची फसवणूक केली म्हणून फ्रॉडच्या केसमध्ये मला जेलमध्ये टाकतील, हे प्रियाला आधीच कळलेलं असतं की नागराज आणि महिपतचा प्लॅन आहे मला फसवण्याचा. मात्र या सगळ्यामध्ये अर्जुनला पुढे केलेला आहे. हे दोघेजण मध्ये येणार नाही, पण अर्जुन मात्र माझा भूतकाळ शोधून काढणार, हे प्रियाला कळलेलं असतं. म्हणून आता अर्जुनवरती लक्ष ठेवण्यासाठी प्रिया इथे अश्विनला म्हणते की आपण आपल्या हक्काच्या घरी जाऊया. काहीही झालं तरीसुद्धा मी आता सुभेदारांच्या घरीच राहणार, ते माझंही घर आहे. तू त्या घरचा मुलगा आहेस, मग त्या नात्याने ते घर माझं आहे आणि कायद्याने आता त्या घरामध्ये आपण राहायचं, असं प्रिया म्हणते. तेव्हा अश्विन तिला घेऊन तिथे जातो. त्याचं काही चालतच नाही. प्रिया असा काही हट्ट करते की अश्विनला तिला घेऊन तिथे जावंच लागतं. प्रिया म्हणते, अश्विन, किती दिवस आपण इथे यांच्या घरामध्ये राहायचं? तुला घर जावई बनायला आवडतंय का? इथे मानसुद्धा देत नाही आहेत आपल्या दोघांना कुणीही. अरे ते आपल्या स्वतःचं घर आहे, निदान तिथे तुझी स्वतःची खोली आहे आणि तू त्या घरचा मुलगा असल्यामुळे कायद्याने त्या घरावरती तुझा अधिकार आहे आणि मग माझासुद्धा. त्या घरामध्ये अर्जुन सायली दोघेच राहणार का?
आपल्या दोघांना घरातून बाहेर काढून ते मात्र मजेमध्ये सण साजरे करतायत आणि त्या घरामध्ये राहतायत. काही झालं ना अश्विन, तरी मला आता त्याच घरामध्ये जायचं आहे. तू माझा नवरा आहेस आणि बायकोची ही इच्छा पूर्ण कर. तो अर्जुन बघ, त्या सायलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय. अरे लहानपणी आता तिला आईच्या साडीचा ड्रेस शिवून घालता आला नाही, म्हणून आता तो अर्जुन एक साडी घेऊन गेलाय, ती सुद्धा प्रतिमाची, आणि त्याचा आता ड्रेस शिवून तिला सरप्राईज देणार आहे. मग अर्जुन जर सायलीच्या छोट्या छोट्या आनंदाचा इतका विचार करतोय, तर तू तुझ्या बायकोच्या आनंदाचा विचार करू शकत नाहीस का? काही झालं तरी मला माझ्या हक्काच्या घरी, म्हणजे मला अन्नपूर्णा निवासमध्ये जाऊन राहायचं आहे, असं आता अश्विनला प्रियाने सांगितलेलं असतं. मग काय आता, अर्जुन जर त्याच्या बायकोसाठी एवढं सगळं करतोय, मग मला माझ्या बायकोसाठी केलं पाहिजे. म्हणून अश्विन प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन सगळ्यांबरोबर वाद घालतो. सगळेजण नकारच देत असतात की ह्या कारस्थान्या मुलीला आम्ही घरामध्ये ठेवून घेणार नाही. पण अश्विन म्हणतो की कायद्याने तिची निर्दोष मुक्तता केली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा तिला आता निर्दोष म्हणा आणि या घरामध्ये राहू द्या. तेव्हा सायली म्हणते, कायद्याने जरी तिला निर्दोष सिद्ध केला असेल तरीसुद्धा आम्ही तिला नाही म्हणत, आम्ही तिला गुन्हेगारच मानतो. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, हो का, मग जर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केले, मग आम्ही सुद्धा तेच म्हणायचं का की आमच्या नजरेत ते गुन्हेगारच आहेत म्हणून? तेव्हा इथे अर्जुन पहिल्यांदा अश्विनवरती हात उगारतो. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही बाजूला व्हा, यांच्याबरोबर वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे. प्रियाने अश्विन भाऊजींना बरोबर पढवून आणले आणि म्हणूनच त्यांची एवढी हिंमत झाली आहे इथे भांडायची. त्याच्यामुळे तुम्हाला इथे राहायचं आहे ना, तुम्ही राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तुझ्यामुळे माझ्या कुटुंबातील एका तरी व्यक्तीला जरासुद्धा त्रास झाला ना, कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तरीसुद्धा तुझं थोबाड आधीसुद्धा फोडलं होतं आणि आतासुद्धा फोडेन आणि या घरातून तुला हकलून देईन. आणि अश्विन भाऊजी, जर माझ्या कुटुंबियामधील एका जरी सदस्याला ह्या प्रियामुळे त्रास झाला ना, तर मी विचार करणार नाही की तुम्ही सुद्धा या घरचे कुणीतरी आहात. तर इथे आता प्रियाने या घरामध्ये एंट्री घेता सायलीने दोघांना सुद्धा चेतावणी दिलेली असते की मी खपून घेणार नाही पुन्हा या प्रियाने माझ्या कुटुंबाला त्रास दिलेला, आणि तुझं जेवण तू स्वतः बनवायचं, आम्ही बनवलेलं काहीही खायचं नाही, असं आता सायलीने प्रियाला ठणकावून सांगितलेलं असतं. तुझ्या नवऱ्याचं आणि तुझं जेवण स्वतः बनवायचं आणि आमच्या घरातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये तू हस्तक्षेप करायचा नाही, इंटरफेअर करायचं नाही, असं सायलीने आधीच प्रियाला स्पष्टपणे सांगून ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दिवाळीची सुरुवात होते. तेव्हा इथे अर्जुनने सायलीसाठी प्रतिमाच्या साडीचा ड्रेस शिवून आणलेला असतो. तिला तो सरप्राईज देतो. तो ड्रेस घातल्यानंतर सायलीला ती साडी बघितल्यानंतर सारखी सारखी आपल्या आईच्या असण्याचा भास होत असतो. तिला ती साडी बघितल्यानंतर तिच्या आईच्या मायेची ऊब त्याच्यातून तिला जाणवत असते. तेव्हा सायलीला खूप आनंद होतो. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, तुमच्यापेक्षा चांगला नवरा मला कधीच मिळू शकला नसता. नक्कीच मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केले असतील, म्हणून मला या जन्मात तुमच्यासारखा जीवनसाथी मिळालेला आहे, असं सायली आता अर्जुनला म्हणते. अर्जुनला ती प्रेमाने मिठी मारते. तुम्ही माझ्या बारीक सारीक गोष्टींचा, माझ्या आनंदाचा किती विचार करता ना, म्हणजे प्रतिमा आत्यांमध्ये मला माझ्या आईचा भास होतो आणि हे मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितले. आता तर त्या दोघांनी मला मुलगी म्हणून सुद्धा स्वीकारले आणि म्हणूनच तुम्ही प्रतिमा आत्यांच्या साडीचा ड्रेस शिवून आणलात ना माझ्यासाठी, खरं सांगा. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बायको, हे सगळं मी तुझ्यासाठीच केलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते, मग मला सुद्धा एक गोष्ट करायची आहे. आता दिवाळी येते ना, तुम्ही एक काम करा, प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना आता घरी बोलवा. म्हणा की तुमच्या मुलीने तिच्या सासरी तुम्हाला बोलावले म्हणून दिवाळीच्या सणासाठी, आणि आता ते त्यांच्या लेकीचं सासरसुद्धा आहे आणि माझ्या आईचं हे माहेरसुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता इथे प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना सांगायचं इथे तुम्ही राहायला यायचं म्हणून 8 दिवसांसाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुझा निरोप मी प्रतिमा आत्यापर्यंत नक्की पोचवेन. तेव्हा अर्जुन प्रतिमा आत्याला भेटायला जातो आणि सायलीने स्पेशली तुम्हाला दोघांना इन्व्हाइट केले असं सांगितलं जातं. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा तर रेडी होते. रविराज काका नाही म्हणत असतात कारण तिथे प्रिया राहत असते म्हणून. पण अर्जुन म्हणतो, त्या घरामध्ये फक्त तुझी एक मुलगी नाही आहे, तू सायलीला सुद्धा तुझी मुलगी म्हणतोस ना, मग आता तिच्यासाठी तुला यायचं आहे. तेव्हा रविराज काका आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी येतात. तेव्हा प्रेक्षकांनो,
फराळ बनवण्याची सुरुवात झालेली असते। आधी सायली जेव्हा जेव्हा तन्वीच्या वस्तू बघत असते तिला त्या 22 वर्षांपूर्वीच्या भूतकाळातल्या काही गोष्टी आठवत असतात। म्हणजे ते खेळणं, अर्जुनचं आणि तिचं भांडण, या सगळ्या गोष्टी आता सायलीला आठवत असतात। तिच्या बाबांनी तिला उचलून घेतलेली असते, त्यानंतरला गाडीतून जात असताना गाडीचा झालेला अपघात, या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोर येत असतात। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता फराळ बनवत असतानासुद्धा जेव्हा प्रतिमा तन्वी लहान असताना फराळ बनवत असते तेव्हा इथे लाडू बनवल्यानंतर पहिला लाडू ती आपल्या मुलीला खायला देत असते। आणि आतासुद्धा तसंच होतं प्रेक्षकांनो, ज्या क्षणी इथे आता लाडू बनवले जातात तेव्हा प्रतिमा आणि सायली दोघीजणी मिळून फराळ बनवत असतात। अस्मिताने तर स्पेशलच सांगितलेलं असतं की सायली, या वेळेला मला तुझ्या हातचा फराळ खायचा आहे, हां, सगळं तू बनवायचं, आपण काही ऑर्डर करायचं नाही आहे। मागच्या वेळेला त्या तन्वीच्या नादाला लागून मला तुझ्या हातचा फराळ खाता आला नव्हता, पण ह्या वेळेला मी सगळं खाणार आहे। तेव्हा सायली इथे शेवपासून शंकरपाळ्या, करंज्या, चिवड्यापर्यंत सगळं काही स्वतःच्या हाताने बनवत असते। तेव्हा इथे प्रतिमासुद्धा तिला लाडू बनवायला मदत करते। आणि प्रेक्षकांनो, लाडू बनवत असताना इथे आता सायलीला पुन्हा त्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि ती जोरात आता ओरडते, आई आई, असं ओरडल्यानंतर प्रतिमा म्हणते, काय झालं बाळा? तेव्हा सायली प्रतिमाला मिठी मारून म्हणते, आई, तुला काही झालं तर नाही ना आई? तिला तो आता 22 वर्षांपूर्वीचा गाडीचा झालेला अपघात आठवतो। तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, मी ठीक आहे। ती म्हणते, नाही आई, तुला लागलं तर नाही ना? तेव्हा इथे आता ती तिला आईच अशी हाक मारते। तेव्हा सायली आता आपल्या प्रतिमाला आई का म्हणते म्हणून रविराज काका इथे आश्चर्यचकित झालेले असतात। तेव्हा ती म्हणते, आई बाबा, तुम्ही दोघेजण ठीक आहात ना? तरी तिथे तिला 22 वर्षांचा भूतकाळ पूर्णपणे आठवलेला असतो। तिला आता प्रतिमा आणि रविराज काका हे आई बाबा आहेत हे कळलेलं असतं। आणि त्या क्षणी प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो, बायको, काय म्हणालीस तू? प्रतिमा आत्या तुझी आई आणि सिनियर तुझे वडील आहेत का? तेव्हा सायली म्हणते, हो, हेच तर माझे आई वडील आहेत। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कल्पना म्हणत असते, अगं सायली, काय बोलतेस तू? हे तू तन्वी आहेस? तेव्हा इथे सायली म्हणते, हो आई, मीच तन्वी आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका म्हणतात, सायली बेटा, तुझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे का? मला खरं खरं सांग। तेव्हा सायली म्हणते, हो बाबा, हे काय, माझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खूनसुद्धा आहे। आणि त्या क्षणी प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते जेव्हा इथे सायली स्वतःहूनच प्रतिमाला आई आणि रविराज काकांना बाबा अशी हाक मारते आणि तिच्या तळपायावरती असलेलं तुळशीपत्राची जन्मखून ती बघितल्यानंतर सगळे शॉकच झालेले असतात। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, मी काय म्हणतो सिनियर, नक्कीच काहीतरी गडबड करण्यात आली सायलीच्या गाठोड्याबरोबर, कारण सायलीला तिचा भूतकाळ आठवतच नव्हता। त्यांचा असा काही अपघात झाला होता की सायली पूर्णपणे शॉकमध्ये होती आणि त्यानंतर तिला तिच्या लहानपणाचं काही आठवलंच नाही। आणि त्याच गोष्टीचा कुणीतरी गैरफायदा घेतला आणि सायलीची आठवणी आणि सायलीची ओळख कुणीतरी लुबाडण्याचा प्रयत्न केला, हे मात्र नक्की। तुला काय वाटतं सिनियर? तेव्हा सगळ्यांचा संशय प्रियाकडे जातो की प्रियानेच काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्जुन म्हणतो, सिनियर, आपण एक काम करूया, सायलीची आणि तुझी DNA टेस्ट करूया, मग तर चालेल ना? तेव्हा रविराज काका म्हणतात, हो चालेल, आत्ताच करूया। तेव्हा अर्जुन सायलीचे सॅम्पल घेतो, रविराज काकांचे सॅम्पल घेतो आणि ते लॅबला जाऊन आता DNA टेस्टसाठी देतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते। प्रिया रिपोर्ट बदलेन म्हणून अर्जुनने सगळी तिथे आता दक्षता घेतलेली असते। कुठल्या लॅबला जातोय ही गोष्ट प्रियाला कळूच द्यायची नाही असं सांगितलेलं असतं। आणि फक्त एका लॅबला त्याने DNA टेस्टसाठी सॅम्पल दिलेले नसतात, तर 2 लॅबला दिलेले असतात। एका लॅबचे रिपोर्ट जर प्रियाने बदलले तर कदाचित दुसऱ्या लॅबचा रिपोर्ट तरी पॉझिटिव्ह येईल असं अर्जुनला वाटत असतं। म्हणून त्याने प्रियाची दिशाभूल करण्यासाठी 2 लॅबमध्ये आता DNA टेस्टसाठी सॅम्पल दिलेले असतात आणि तो जाऊन आता दोन्ही लॅबमधून DNA रिपोर्ट घेऊन येतो। तर एका लॅबमध्ये आता रिपोर्ट प्रियाने बदललेलेच असतात, पण दुसऱ्या लॅबमध्ये जे DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात ते पॉझिटिव्ह असतात। सायली ही रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी आहे हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं प्रियाची चांगली दिशाभूल करून। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, भामट्या प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं की प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे
सायलीला काही आठवत नसल्यामुळे तिची ओळख चोरण्याचा प्रयत्न हा आता प्रियाने केला होता. त्यामुळे भामट्या प्रियाची आता चांगली घरातून धिंड काढलेली असते. तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते. पोलिसांना बोलावून तिच्यावरती फ्रॉडचा गुन्हा दाखल करत आता प्रियाला घरातून हकलून दिलेलं असतं. आणि इथे दिवाळीच्या चांगल्या सणाच्या दिवशीच सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य आणि रविराज काका आणि प्रतिमा यांची मुलगी असल्याचं सत्य समोर आलेलं असतं. आणि शेवटीला अर्जुनने मधुभाऊंना दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलेलं असतं.